सहर्ष स्वागत आपण पाहताय मकरध्वज क्रिकेट क्लब दहिसर पुरस्कृत मकरध्वज चषक 2026 सेकंड हाफ मधील सामना क्रमांक दुसरा, जिथे टीम तेजल 11 वालिव आणि नवापूर 11 दोन्ही पीच जोडी मैदानाच्या दिशेने आपण म्हणताय पार्थ आणि त्यानंतर प्रतीक. काय मॅच रंगली. मागच्या मॅच मध्ये सर्व काही गोष्टी ज्या विपरीत घडत असताना निश्चित स्वरूपाने आपण पाहिल्या आणि कमबॅक प्रत्येक धावेकरिता होऊ शकतं हे मागील मॅचने शिकवलं. हडलक प्रतीक पाटील अँड ऑल टीम, थँक्यू सो मच. आपण बराच लांबवरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि तुमच्या संपूर्ण संघाला पुढील वाटचालीकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. प्रतीक आणि पार्थ अशी सलामीची जोडी जी मैदानाच्या दिशेने मागील मॅच मध्ये काय खेळ राहिला होता. प्रत्येककडे नाबाद माफ करा 40 धावा, 14 चेंडू गडी. जाकीर इनामदार पहिलं षटक हाताळण्याकरिता इथून मार्गस्थ होईल. स्ट्राईक एंडला इथून प्रत्येकाला पण पाहताय. नॉन स्ट्राईक एंडला पार्थ. गोलंदाजी मार्गवर इथून सुसज्जित होईल जाकीर. एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हाताळण्याकरिता दोन्ही संघांची अगदी ओळख आहे. पहिला चेंडू कुठेतरी हे कंट्रोल सुटलं आणि नोचा इशारा. इट्स अ बीमर बॉल. पहिला चेंडूवर हे कंट्रोल सुटत असताना आता फ्रीडचे सिग्नल जे मैदानाच्या दिशेने असतील ऑन. एक या अंकांवर धाव फलक जे इथून विशेष करून पाहायला मिळत आहे आणि फ्रीडचे सिग्नल जे आता मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा ऑन होतील. सायरन वाजलं गेलंय आणि या मॅच मध्ये आपण पाहता इथून सुरुवात जी थोडीशी खराब झाली जाकीर इनामदार कडनं, परंतु ही लेन चांगल्या पद्धतीने हाताळली. थोडीशी आउटसाइड ऑफ ही लेन ऑन साइडला वळवायचं होतं जरूर. कुठेतरी हलकासा अँगल क्रिएट केला आणि सरळ चेंडू यांच्या मागे अशरफ मंसूर यांना आपण पाहताय. निलेश सांबरे शॉट फाईन लेग मध्ये स्थित आहेत. वसंत आपण पाहू शकाल शॉट तडम्यांच्या दिशेने स्थित आहेत. तानाजी धायगुडे पॉईंट क्षेत्रामध्ये विशेष करून पाहायला मिळतात. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये अगदी क्षेत्ररक्षक स्थित आहेत. फुलटॉस मिळाला. ऑन साइडला परावर्तित केला जाईल. बराच गॅप आहे. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक जोपर्यंत पुढे येईल सिंगलला डबल धाब्यामध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत आणि आता पंचांचा पुन्हा एक हात समांतर झालाय. नोचा इशारा, अतिरिक्त धावेंचा सहारा. मिस्टेक कुठेतरी आता पुन्हा एकदा घटित होत असताना इथून पाहायला मिळत आहेत. म्हणजे 2+1 या षटकाकडे कुठेतरी अगदी सुरुवात जी बिमारने झाली त्यानंतर एक चांगला चेंडू हाताळला जरूर. यावेळेस ऑन साइडला हा फटका परावर्तित केला, परंतु पुन्हा एकदा हा नोचा इशारा. थोडंसं निराश असेल जाकीर यावेळेस, कारण की चांगल्या पद्धतीचा गोलंदाज आहे, परंतु विशेष करून प्रामुख्याने इथून कमबॅक जो आपल्या संघाकरिता इथून खराब वास लागेल मॅच मध्ये. शारी अंकांवर धाव बोलाय आहे. फ्रीडचे सिग्नल जे पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने ऑन आहेत. फुलटॉस जरूर आहे. फ्रीड ऑन आहे आणि त्या दिशेने क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं हळूवारपणे झाली मिस्टेक घटित आणि बाउंड्री लाईन सीमारेषा पार निघून जाईल चेंडू. 4 धाब्यांकरिता चौकार. हे धाव फलक प्रथमतः अटेम्प्ट होता की झेल करीत नाहीयेत. योग्य त्या पद्धतीने हा झेल झालाय कन्वर्ट. विकेट मिळेल मूल्यवान. प्रतीकचं बाद होणं या पहिल्या षटकाकडे. फ्लो बॅट स्विंग जो सरळ बॅटचा उपयोग केला गेला, परंतु चांगला झेल कंट्रोल झेल मुबारक करणं टिपला गेला. पहिला धक्का टीम नवापूर 11 या संघाला गॉन. वर धाव फलक जे अधोरेखित आहे. एक धक्का जो आतापर्यंत बसला गेलाय. 3 चेंडूंचा खेळ जेथून समाप्त झालाय. नंबर बॅटर राहुल, नाम तो सुना होगा. मैदानाच्या दिशेने आपण पाहताय स्ट्राईक एंडला
शरापासून थोडीशी लेन ती बाहेरच्या दिशेने पळत असताना पंच पळतायत. गणेश धावडे वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 9 या अंकांवर. 9 रन्स ऑन अ कार्ड. सुरुवातची प्रामुख्याने थोडीशी खराब झाली होती. पहा एक भीमर चेंडू आला, तदनंतर रोज स्टेपिंगच्या माध्यमाने एक नो बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा जरूर आल्या, परंतु विकेट मिळवल्यानंतर जो कॉन्फिडन्स आहे ना तो ऑलरेडी थोडासा वाढतो, अगदी गोलंदाजाचा देखील. आणि जिथे एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर येईल, या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 1-0. 10 या अंकांवर हे धाव फलक जेथून पाहायला मिळतंय. एक धक्का जो आतापर्यंत बसलाय. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि 10 धावा या स्कोर कार्डवर इथून पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल राऊंड द विकेटने. उलटा चेंडू जरूर आहे, ऑन साइडला परावर्तित केला जाईल. मिड विकेट मध्ये बराच गॅप आहे. स्कोअर लेग आणि मिड विकेटच्या बरोबर मध्यात चेंडू खेळला जाईल. एका टप्प्याअखेर चेंडू सीमारेषा पार. मिळतील यावेळेस धावा 4 चौकार. आहे 14 या अंकांवर धावफलक. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. जाकीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्विच इटचा फटका, कॅलिबर स्ट्रोक आहे. व्हॉट अ शॉट. पॉइंट क्षेत्रामध्ये बॅकवर्ड ऑफ थर्ड मॅनचं क्षेत्र. निघून जाईल चेंडू सीमारेषा पार. मिळतील यावेळेस धावा 4 चौकार. तून दर्जेदार स्ट्रोकची निवड. जरी सुद्धा प्रतीक बाद झाले ना तरी देखील मैदानाच्या दिशेने पार्थ आहेत. 18 या अंकांवर धावफलक. जयदोरीकरिता एक धक्का जो आतापर्यंत बसला गेला. संदीप सांबरे हे दुसरं षटक हाताळण्याकरिता इथून गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. आणि फॉर्म अगदी यंदाच्या सीझनची सुरुवात जी चांगली झाली टीजेल 11 वालिव या संघाकरिता. नेहमीचे खेळाडू आहेत ना तुम्हाला अगदी सातत्याने वालिवच्या मैदानावर खेळताना पाहायला मिळतील. निश्चित स्वरूपाने वाळीव संघ खेळतोय आणि राहुल आत्मारांची घरात त्यांची आठवण येणार नाही असं होऊच शकणार नाही. एक गोड व्यक्तिमत्व नेहमीच या संघाच्या पाठीशी असणारं व्यक्तिमत्व नेहमीच वालिव प्रीमियर लीग काय अप्रतिम पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतंय. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. आज धीरज बाहुबली नाही आहे संघामध्ये, परंतु चांगला बच्चा परफॉर्मन्स जो पहिला मॅच मध्ये झाला. या संघाकडे अगदी ते पोटेन्शियल आहे, परंतु नवापूर 11 संघ देखील कमी नाही आहे. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी देखील ते दाखवून दिलं. फिरवलं या चेंडूला. हलकासा टप्पा जो पुढे ठेवला होता आणि त्यानंतर हलकसे व्हेरिएशन. सरळ चेंडू निघून जाईल. यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळेल. डॉट बॉल. विद्यमान विकासजी पाटील नाना यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत रजनी स्पर्धेमध्ये. 18 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. 1.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी. संदीप सांबरे अगदी परिपक्व असलेला हा खेळाडू आहे आणि नेहमीच तो जेव्हा मैदानावर असेल तर सर्व काही गोष्टी ज्या प्रामुख्याने तो पाहतो, न्याहाळतो, कशा पद्धतीने अगदी फलंदाजी करतो, त्या सर्व काही गोष्टीची पूर्तता. आणि ही संदीप सांबरे याची खऱ्या अर्थाने ओळख आहे. डॉट बॉल येत आहेत. ब्लेड ऑन. स्ट्रगल होता जरूर राहुलचा आणि तो स्ट्रगल यावेळेस होईल समाप्त. बॅटची आतली कडाडी थेट यष्ट्याना जाऊन चेंडू स्पर्श झाला. क्लीन बोल्टच्या माध्यमानं फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. विकेट मिळते 18 या अंकांवर. 2 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. 1.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. आता नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने साहिल या फलंदाजाला आपण पाहताय. संदीप सांबरे चांगली गोलंदाज आहे. आतापर्यंत एकही धाव दिली नाहीये या षटकाकडे. जो स्ट्रगल होता राहुलचा तो समाप्त झाला. पार्थ एकेडने जरूर उभा आहे.
18 अंकांवर धावफलक. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा संदीप. पुलर लेन चांगल्या पद्धतीने हे व्हॅरिएशन पाहायला मिळतंय. सरळ चेंडू यस त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. परिपक्वतेने गोलंदाज होते पाक. सातत्याने ते व्हेरिएशन, त्या व्हेरिएशन मध्ये कुठेतरी फसत असताना इथून फलंदाज साहिल देखील आल्या आपण पाहताय जाग्यावरच ऑन साईडला खेळण्याचा मानस जरूर दर्शवला गेला. बीट होत असताना निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. 1.4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 18 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. खेचून मारण्याची मानसिकता. वाईटचा इशारा जरूर आलाय. पंचांचे दोन्ही आज समांतर झालेत. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 19 या अंकांवर. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो अजूनही शिल्लक असेल या षटकातील. 19 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी झाली संदीप सांबरेकडनं. ऑनसाइडला जरूर वळवायचा आहे. पार अगदी धावत पळत सुटलेत आणि एक सिंगल धाव ही जरूर स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने, या सिंगलच्या साहाय्याने धावगती जी जाऊन पोहोचेल 20 या अंकांवर. पहिलं षटक 18 धावेंचं राहिलं आणि यालाच म्हणतात क्रिकेटच्या पटलावर पाठपुरावा करणं, जो विशेष करून संदीप सांबरेने करून दाखवलाय. पहिलं षटक जरी सुद्धा महागडं गेलं तरी देखील मी कव्हर करू शकतो आणि त्या मानसिकतेने गोलंदाजी झाली. फॉलोइंग स्वीपचा फटका दर्जेदार तर आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित आणि जाकीर इनामदार. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं. फक्त आणि फक्त इथून एक सिंगल धाव मिळेल. षटकाची होईल समाप्ती आणि 3 धाब्यांचं हे षटक अतिशय सुरेख. गुड कमबॅक. टीम तेजल 11 वालिव या संघाकडे 21 या अंकांवर धावगती आहे. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. काय एक्झॅक्टली टार्गेट समोर ठेवलं जाईल, घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि बोलणार होतो आपण स्लॉग ओव्हरच्या दिशेने. ट्वेंटी 2 धक्के आतापर्यंत बसले गेले. ते तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर आता वसंत सांबरे या गोलंदाजाला आपण पाहत आहे. 21 या अंकांवर धावगती. या संघाकडून आपल्याला सांबरे ब्रदर्स देखील खेळताना पाहायला मिळणार आहेत. हो यस, त्यांच्या मधोमध यावेळेस सापडले जातील आणि इथून आपण पाहत आहे की लेग बिफोर विकेट फलंदाजाला बाद व्हावं लागेल. ऍब्सोल्युटली प्लम. असं वाटलं की इम्पॅक्ट डाऊन द लेग आहे, परंतु कुठेतरी बरोबर पिचिंग होते आणि बरोबर अॅक्युरेट यस त्यांच्या मधोमध सापडले गेले. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमानं. फलंदाजाला इथून बाद व्हावं लागेल. गॉन. एकवीस या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 3 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. 2.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेने दीपेश या फलंदाजाला पण पाहत आहे. वसंत सांबरे याला पण पाहत आहे. संदीप सांबरे, तदनंतर निलेश सांबरे, 3 सांबरे ब्रदर्सची जोडी. बॅक ऑफ द लेन जरूर हाताळले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि शॉट फाईन लेग मध्ये पकडले जातील. छोट्या बंधूने अगदी हा झेल टिपलाय. निलेश सांबरे या झेलखाली विकेट मिळवली जाईल. फलंदाज होईल बाद. गॉन.
समजा सांबरेला आणलं आणि त्याने निराश केलं नाही. या दोन्ही चेंडूकडे दोन महत्वाचे विकेट यावेळेस मिळवले जातात. 21 लेग बिफोर विकेट ऍब्सोल्युटली प्लमच्या स्वरूपाने आणि तदनंतर अगदी दीपेशला देखील बाद व्हावं लागलं. शॉर्ट फाईन लेग मध्ये झेलबाद झाले. लेफ्ट केलं जातं या चेंडूला. आता बाकीचं काम पंच करतील. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 22-22 या अंकांवर. विद्यमान रोहिदासजी पाटील साहेबांचं देखील मंद मंद पावलांनी शुभ आगमन होत असणार आणि त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत फायनल रजनीमध्ये. व्हेरी वेलकम रोहिदासजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. 22-22 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून वसंत सांबरे सुसज्जित होईल. एक्स्ट्राच्या स्वरूपाने जरूर एक धाव मिळाले. आतापर्यंत 22 धाबा या स्कोर कार्डवर ज्या इथून पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वसंत सांबरे सुसज्जित होईल. अपिश जरूर खेळायचं होतं. आता इथून कुठेतरी सॅक्रिफाईस विकेट जी जरूर जाईल. इथून फलंदाजाला बाद व्हावं लागेल, परंतु चेक केलं जाईल. व्हाईट लाईन पंच अगदी त्या दिशेने सेफ हँड खेळतायत. पुन्हा एकदा आमचे तिसरे पंच येतील आणि चेक केलं जाईल. आता वाईट आहे की नाही महेंद्र गरेल जॉईन होत आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. फेअर बॉल. 22-22 या अंकांवर धाव फलक. टप्पा जो आपण पाहत आहे की जवळजवळ वाईल्ड लाईनच्या आतमध्ये आणि तदनंतर बाहेरच्या दिशेने गेला म्हणून पंच देखील सेफ हँड करताय. परंतु स्ट्राईक हवी होती ती साईलला आणि ती विशेष करून मिळवली जाते. आता नव्याने बॅटर कश्यप या फलंदाजाला आपण पाहत आहे. लेफ्ट केलं जाईल या चेंडूला. आता पंच वळतील आणि व्हाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीचे जाऊन पोहोचेल 23-23 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. 23 रन्स ऑन अ कार्ड. 23 या अंकांवर धाव फलक टीम नवापूर 11. उलटॉस जरूर होता, परंतु यावेळेस संधी होती डेफिनेटली. लेंथ आणि लाईन थोडीशी आता भरकडलीच आहे. सुरुवातीचे दोन चेंडू चांगले हाताळले, तदनंतर आणखी एक विकेट जरूर आली धावचीच्या रूपाने, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपाने आता धावा पुन्हा एकदा मिळत आहेत आणि धावगती जाऊन पोहोचेल 24. मागील मॅच मध्ये 32 धावसंख्येपर्यंत संघ पोहोचला होता शिवशक्ती बरोबर आणि त्या धावा डिपेंड देखील झाल्या. परंतु माइंडसेट असेल नवापूर 11 संघाचा देखील की 35 पर्यंत पोहोचायचं आहे. परंतु आता चांगली लाईन. टप्पा पडल्यानंतर हलूवारपणे चेंडू निघून जातोय. जो स्लिंगी ऍक्शन आहे ना वसंत सांबरेकडे, तो थोडासा कुठेतरी रीड करण्यामध्ये अपयशी ठरतायत साहिल. टप्पा पडल्यानंतर वेगाने निघून जातोय. स्किड होत असताना सरळ चेंडू यस त्यांच्या मागे अशरफ मंसूरी कलेक्ट करत असताना निर्धाव चेंडू डॉट बॉल. शेवटच्या दोन चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल सोडून दिले जाईल. या चेंडूला पुन्हा एकदा पंच वळणार आहेत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमाने एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावेंची जोडणी जे विशेष करून इथून पाहायला मिळते. 25-25 या अंकांवर हे धाव फलक जे इथून पाहायला मिळतंय. एक्स्ट्राच धावेंची जोडणी आहे ना जवळजवळ फार मोठ्या प्रमाणात आहे या इनिंग मध्ये. म्हणजे 25 धावा जरूर आहेत नवापूर 11 संघ, परंतु 9 धावा आतापर्यंत वाईटच्या रूपाने आलेल्या आहेत. ऑनसाइडला खेळलाय. स्वेरलेगच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं जाईल. अगदी आपण पाहताय संदीप सांबरे वेगाने पुढे येतील आणि पैकी थोडीशी स्वेर जरूर झाली, परंतु 2 धावा निश्चित स्वरूपाने मिळत आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने दुहेरीच्या साह्याने धाव फलक जे एकंदरीत जाऊन पोहोचेल 27-27 या अंकांवर. हे धाव फलक आता शेवटचा अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल. जरी सुद्धा एक्स्ट्राच्या स्वरूपाने 4 वाईट चेंडू आलेत या अगदी षटकाकडे, परंतु धावा 6 दिलेल्या आहेत. म्हणजेच वाईटच्या रूपाने 4 धावा आणि प्रथमतःच अगदी बॅटने अगदी या धावा येत असताना शेवटचा अंतिम चेंडू आहे. मोमेंटम शिफ्ट करायचा असेल तर मोठा स्ट्रोक जो जरुरी आहे. संघाला जर एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवायचं असेल, लढण्यायोग्य बळ जर द्यायचं असेल तर हा शेवटचा अंतिम चेंडू तितकाच गरजेचा आणि महत्वाचा असेल. 27 टीम नवापूर 11 हा संघ. आणि त्याच गोष्टीची मी उल्लेख केली होती की मोठा स्ट्रोक येईल का, फटका हा जास्तीत जास्त हवेमध्ये आणि जजमेंट जे अचूकतेने झालंय आणि योग्य त्या पद्धतीचा झेल यावेळेस कन्वर्ट होईल. विकेट मिळवली जाईल.
म्हणजेच पहिल्या इनिंगचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पहा हेच क्रिकेट आहे ना, आणि क्रिकेट कशा पद्धतीने चढ उताराकरिता ओळखलं जातं. ज्या संघाने मागील मॅचमध्ये जवळजवळ 73 धाबा बनवल्या होत्या, तोच संघ आता कुठेतरी आपण म्हणू शकाल की 27 धावसंख्येपर्यंत थांबलाय आणि अतिशय चांगल्या पद्धतीत झेल यावेळेस कन्वर्ट झालाय. इथून पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. टीम नवापूर 11 संघ जाऊन पोहोचलाय 27 आणि विजयी होण्याकरिता तेजल इलेव्हन वालीव संघाला बनवावे लागतील 18 चेंडूंमध्ये 28 धाबा. क्विकली एक ब्रेक घेऊयात आणि त्यानंतर लॉर्ड्सच्या प्रक्रियेकडे आपण बोलणार आहोत. धन्यवाद. चषक 2026. चला लॉर्ड्स तयार आहेत. शिवशक्ती बरोबर, कार्तिक 11 संतोष भवन आणि चालू सामन्यातील विजयी संघ. पहिली चिठ्ठी जी उचलली जाईल ती कार्तिक 11 संतोष भवन या संघाशी खेळणार आहे तिसऱ्या फेरीमधील सामना, आणि जी शेवटला राहील ती जाईल अंतिम सत्राकडे. सत्यवान सामने आहेत आणि लॉर्ड्स जे यावेळेस उचलले जातील. पहिलं षटक दीपेश याला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि सरळ चेंडू निघून जाईल. एससी रक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. डॉट बॉल. चला पहिली चिठ्ठी जी उचलली जाईल ती कार्तिक 11 संतोष भवन या संघाशी खेळते. नेक्स्ट मॅच शिवशक्ती बरोबर आणि कार्तिक 11 संतोष भवन अशी नेक्स्ट मॅच जी पाहायला मिळणार आहे. हुकचा फटका दर्जेदार आहे आणि लॉंग स्टॉप रिजन सीमारेषा पार निघून जाईल. निलेश सांबरेच्या बॅटमधनं धाबा बनायला झाली आहे सुरुवात. हा पहिला चौकार. चार धाबा येत आहेत. पाठलाग करायचा इथून 28 धाव संख्येचा. हा पाठलाग तेव्हाच रोखला जाईल जेव्हा तुम्ही चांगली गोलंदाजी कराल. डॉट बॉल विकेटचं कॉलम हे अधिकाधिक तुम्हाला थोडंसं भरून काढावं लागेल या मॅच मध्ये. निलेश सांबडेकर ती स्ट्राईक असेल. नंतर सर्व काही गोष्टी अगदी आपण पाहू शकाल गोलंदाजाने पाहिल्या आणि उलट्या दिशेने हा झेल कन्वर्ट केला जाईल. विकेट मिळवली जाईल. फलंदाज होईल बाद. हा पहिला धक्का. तानाजी धायगुडेचा खेळ चालाय समाप्त. गॉन. सुरी या फलंदाजाला आपण पाहताय बॅटिंग स्टान्सवर
5 रन्स ऑन अ कार्ड, 5 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. एक धक्का जो आतापर्यंत बसला गेलाय. जुना जाणता खेळाडू जो नेहमीच कीप अँड कंपोज राहताना पाहायला मिळतो तोच अश्रफ मैदानाच्या दिशेने. पाठच्या आतली कडा जरूर आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेडूला फील्ड केले जाईल. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 6 या अंकांवर. कमळाकरजी पाटील, अभयजी घरत, तदनंतर जगदीशजी पाटील साहेब, जयजी, तदनंतर भरत आणि शेखर मॅचचा आस्वाद घेतात. यष्टांच्या मागे अगदी त्यांना देखील आपण पाहू शकाल. त्या सर्वांचं स्वागत आहे. प्रेक्षक राजा. नोचा इशारा, पंचांचा एक हात आता झालाय समांतर. ओव्हर स्टेपिंग आणि कुठेतरी आता 1+1 2 बहुमूल्य अतिरिक्त धावा या स्कोर कार्डवर मिळणार आहेत. आणि प्रीटचे सिग्नल जे आता मैदानाच्या दिशेने ऑन असतील. दीपेशने मागच्या अगदी सामन्यामध्ये देखील एक ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमानं कुठेतरी कठीणाई आहे. 12th मॅन देखील आमचे सॅटिस्फाय आहे की एक तरी नो बॉल त्यांच्याकडनं येत असतो प्रत्येक मॅच मध्ये. आणि दीपेश यावेळेस आपण पाहताय, परंतु एक्स्ट्रा ज्या धावा आहेत ना त्या कुठेतरी तुम्हाला आता इथून रोखाव्या लागतील या मॅच मध्ये. कारण की धावसंख्या कमी जरूर बनल्या आणि सांभाळून चालतायत अश्रफ आणि निलेश सांबरे. प्रीटचे सिग्नल मैदानाच्या दिशेने ऑन आहेत. षडंपूलचा फटका दर्जेदार तर जरूर आहे, परंतु मिड विकेट मध्ये चेडूला फील्ड केलं जाईल. सिंगल धाबेवर समाधानी राहावं लागेल. झेल तर कन्वर्ट झाला होता परंतु नुकसान नाहीये. एक सिंगल धाव आणि इथून सिंगलच्या साहाय्याने षटकाची होईल समाप्ती. पाठलाग होतोय 28 धावसंख्येचा आणि टीम तेजल 11 वालीव संघ 9 या अंकांवर एक गडी बाद. येणाऱ्या 12 चेडूंचा खेळ शिल्लक. 19 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. मोठा प्रार आला. हीच या खेळाडूची ताकद आहे, म्हणून म्हटलं कीप अँड कंपोज राहणारा खेळाडू. साधी राणी मार, उच्च विचारसरणी, हाय क्वालिटी हा स्ट्रोक आपण पाहताय. पिक केलं या चेडूला. कमलेशजी गुप्ता आज ते देखील प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत, परंतु ही मॅच जर जिंकून दिली दोन्ही फलंदाजांकरिता 1,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. स्विचेट जरूर खेळायचं आहे. त्या दिशेने आपण पाहताय कुठेतरी एक सिंगल धाव जी स्कोर कार्ड वर मिळेल. चेक केलं जाईल पंचांच्या माध्यमानं. पाहिलं न्याहाळलं आणि त्यानंतर आता उच्च न्यायालयाकडे पुन्हा एकदा हा निर्णय सुपूर्त केला जातो. या तिसरे पंच पुन्हा एकदा चेक केलं जाईल. कमलेश गुप्ताकडनं अगदी दोन्ही फलंदाजांकरिता 1,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. ही मॅच जिंकून दिली तर एक गोड व्यक्तिमत्व आणि नेहमीच ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. सो निर्णय आलाय. ऑन स्क्रीन येईल OUT. बाद व्हावं लागेल फलंदाजाला. बॅट हवेमध्येच होती, कुठेतरी स्लाइड केली गेली नव्हती आणि जिथे आपण पाहता ॲक्युरसी दर्शवली असते त्यांच्या मागे विकेट मिळेल. काय इथून मोमेंटम शिफ्ट होईल का ते देखील पाहणं, कारण की मागील मॅच मध्ये त्या सर्व काही गोष्टी आपण पाहिल्यात. निलेश सांबरेला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. अगदी इथून आपण पाहताय की निराश हताश मनाने आणखी एक धक्का गॉन. या संघाकडनं थोड्याशा धावा अधिक वाढू शकल्या असत्या पहिल्या इनिंग मध्ये. काहीतरी घटित झालं, कारण की प्रतीक जेव्हा बाद झाला पार्थने चांगल्या पद्धतीची सुरुवात जरूर करून दिली होती, परंतु तदनंतरची जी गोलंदाजी झाली ना ती महत्वाची झाली.
सिंगल डबलला प्राधान्य ते महत्वाचं होतं. कंटिन्युअसली विकेट गेल्या आणि त्यामुळेच दबाव निर्माण झाला. 28 धावसंख्येचा पाठलागीतून करायचे 15 धावा झालेल्या आहेत. या षटकाकडे पहिल्या चेंडूवर तो षटकार आला आणि तदनंतर विकेट जरूर मिळाली. ऑन साईडला परावर्तित केला जातो. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल साहिलला पण पाहता डीप वरनं फेकी येईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव हे स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 16 या अंकांवर. 16 रन्स ऑन अ कार्ड. 9 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. सॉफ्टडे खेळलाय हलक्याशा हाताने जंटल पूज ज्याला आपण म्हणतोय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धावेल. ही या खेळाडूची ओळख आहे आणि नेहमीच जो मी म्हणतो ना की कीप अँड कंपोज राहत असताना कॅल्क्युलेशन करतो प्रत्येक गोष्टीचा आणि त्या पद्धतीचा खेळ. ठाऊक आहे की मैदानावर उभं राहणं तितकंच गरजेची गोष्ट आहे. सिंगलने देखील काम बनणार आहे आणि ते यावेळेस केलं जाते. 17 या अंकांवर धावगती. अप्रतिम चेंडू हाताळला. कुठेतरी थोडेसे फिंगर रोल केले गेले होते. बॅकअप ध्यान टाकण्याचा मानस आणि जिथून टप्पा पडल्यानंतर कुठेतरी बॉडी स्ट्रेच जरूर झाले होते पैजांचे. परंतु इथून बीट होत असताना सरळ चेंडू येस त्यांच्या मागे. मॅच अजून सुद्धा ऑन आहे. कहाणी अजून सुद्धा समाप्त नाहीये. 11ची गरज आहे जरूर या मॅच मध्ये. खोलवर लेंथ हाताळली परंतु इम्पॅक्ट थोडंसं डाऊन द लेग. एक सिंगल धाबाधुरकी झाले. डबल करिता वळालेत आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल सिंगलला डबल धाव. या 2 धाबा मिळणार आहेत. लेग बाईचा इशारा जरूर आहे पंचांकडनं आणि या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचले 19 या अंकांवर. आता सिच्युएशन काय म्हणतंय आणि इक्वेशन काय म्हणतंय. येणाऱ्या चेंडूंचा खेळ असेल तुमच्याकडे 6 आणि 9 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 6 balls रिमेनिंग, 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 गेंदे शेष और 9 रनों की जरूरत. अंकांवर धावफलक जादुरकीत आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 9 धावसंख्येची गरज. ऑन साईडला वळवलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. कश्यपला पण पाहत आहे. दुसरी धाव घेण्याची मानसिकता सुरू झाली आणि दुसरी धाव यशस्वीरित्याने ती कंप्लीट केली जाईल. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे आणि चांगल्या पद्धतीने इथून एक्झिक्युशन जे अशरफ मंसुरीकडनं 2 धावा येत आहेत. दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल. 21 डॉट बॉल हवेत. या मॅच मध्ये कुठेतरी ती स्थिरता देण्याकरिता 5 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. 7 धावसंख्येची गरज अजून या मॅचला जिंकण्यासाठी. परिपूर्ण जी बॅटिंग आहे ना ती थोडीशी आता कुठेतरी सांभाळूनच झाले. कश्यपला पण पाहत आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7ची गरज आहे. फटका हवेमध्ये. झेल जर घेतला जाईल तर मॅच जरूर बनेल डेफिनेटली. अजून या मॅच मध्ये तो जिवंतपणा आहे. अशरफ मंसुरीचं बाद होणं आणि या मॅच मध्ये संघर्ष पुन्हा एकदा झालाय जिवंत. गुड कॅच. फलंदाज होईल बाद. गॉन. चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल आणि 7 धावसंख्येची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. विकेट मिळाले अशरफची. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने फयाज. या फलंदाजाला आपण पाहता इकडे फैजान. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 7 धावसंख्येची गरज. अगदी आपण म्हणू शकाल की ही मॅच थोडीशी व्हेंटिलेटरवर जाईल की काय हा एक प्रश्नचिन्ह आहे. उलटा जरूर आहे. ऑन साईडला खेळला जातो. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश. मिड विकेटला जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. आता धावा मिळत असताना या चुक्या कुठेतरी तुम्हाला नाही करायच्या आहेत. 3 धावा जरूर येत आहेत. तिहेरीच्या मदतीने तिहेरीच्या साह्याने
धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचेल 24-24 या अंकांवर. आता 3 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. 4 धावींची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. गती ही जी वेगवान होती. ऑन साईडला परावर्तित केलं होतं वाईडिश कॉकरनं सीमारेषा लगत चेंडूला फील्ड केलं. कुठलाही पदाचा रिव्ह्यू नाहीये. क्षेत्ररक्षण करणारा संघ असो किंवा फलंदाजी करणारा संघ, पंचांना जेव्हा वाटेल तेव्हाच त्या गोष्टी चेक होतील. चला मॅच ऑन करा. 3 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आणि 4 धावसंख्येची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच अजून सुद्धा जिवंत आहे. 5 ज्या धावा गेल्यात ना आता कुठेतरी त्याच धावा एन मोमेंटला कमी पडणार आहेत. पण कुठेतरी तुम्हाला ती स्टेबिलिटी जर आणायची होती तर एक एक धावेचं महत्व हे थोडंसं तुम्हाला वाचवावं लागेल या मॅच मध्ये. 3 balls remaining, 4 runs required to win. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून सुसज्जित होईल गोलंदाज. कश्यपकडे अगदी ती जिम्मेदार आहे. कीप अँड कंपोज तर वाटतायत परंतु कुठेतरी शारीरिक हावभाव या मॅच मध्ये आपण म्हणू शकाल की प्रेशर कुकरची शिट्टी पुन्हा एकदा वाजायला झाली आहे सुरुवात. खोलवर लेन, गुड डिलिव्हरी, अतिशय सुरेख पद्धतीची लेंथ आणि लाईन. सरळ चेंडू निघून जाईल. यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आणि 4 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. परिस्थिती किती कठीण असली ना त्या परिस्थितीमध्ये मात करण्याची कुवत ही तुमच्यामध्ये असावी. आणि यावेळेस ते कश्यप करून दाखवत असताना जसा अगदी अश्रफ बाद झाला या मॅच मध्ये पुन्हा एकदा मात्र आपण म्हणू शकाल शिरकाव झालाय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, 4 ची गरज. चांगली लेन, चांगली लाईन. धाव घेण्याचा मानस त्या दिशेने धाव घेणार नाहीये. फैजान स्वतःकडे ती स्ट्राईक ठेवतोय आणि फयाजला आता बाद व्हावं लागेल. एकेंडने काय गोलंदाजी झाले, अप्रतिम लाईन आणि लेंथ ॲक्युरसी, फ्युरियस डिलिव्हरी, अप्रतिम. फलंदाज होईल बाद, गॉन. वाघ किती जखमी झाला ना तरी देखील तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊन देतो आणि पुन्हा एकदा परत येतो ती दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवाने कधी माणूस संपत नाही परंतु जो प्रयत्न करीत नाही ना तो मात्र निश्चित स्वरूपाने संपतो. म्हणून कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही, आमचा संघ अजून जिंकला नाही. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. शेवटच्या अंतिम चेंडूवरी मॅच. एका चेंडूकडे 4 धावसंख्येची आवश्यकता. काय मॅच रंगली. पुन्हा एकदा मी म्हटलं ना की मॅच व्हेंटिलेटरवर जाणार आणि व्हेंटिलेटरवर जात असताना एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 धाव्यांची गरज आहे. संदीप सांबरे आहेत नव्याने बॅटर परंतु ते असतील नॉन स्ट्राईक एंडला. पैजानकडे ती स्ट्राईक. आता काय ही स्ट्राईक केली जाईल का या मॅच मध्ये सर्व काही गोष्टी अगदी आपल्याला पाहायला मिळतात. जिथे 9 धावसंख्येची गरज होती ना पैजान, मागील 3 चेंडू आहेत ना ते कुठेतरी बीट झालेत आणि म्हणूनच या मॅच मध्ये ती स्थिरता पाहायला मिळते. एका चेंडूचा खेळ शिल्लक, 4 ची गरज. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. पोहोचे स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक त्या दिशेने झेल कन्वर्ट केला जाईल आणि काय जबरदस्त पद्धतीने कश्यपने करून दाखवले आपल्या संघाकरिता. छोटी कामं आम्हाला जमत नाही, कठीण कामच आम्ही करतो आणि हे करून दाखवलं. व्हॉट अ मॅच. मॅच जिंकली. पुन्हा एकदा लो स्कोर झाला डिपेंड. हीच आजच्या दिवसाची क्वालिटी आहे. परिपूर्ण एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. वन होईल नवापूर 11 या संघ या मॅच मध्ये. आणि काय गोलंदाजी राहिली. हा शेवटचा अंतिम फटका पहा. फोर्स तर केलं होतं परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित होते आणि तदनंतरचं सेलिब्रेशन पाहणं योग्य आहे. टीम युनिटी पुन्हा एकदा कामास आली आणि कमी धावसंख्या पुन्हा एकदा डिपेंड झाली आणि म्हणू शकाल या मॅच मध्ये अशक्य गोष्टी त्या झाल्या शक्य आणि नवा